माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरतवंशामधल्या भारतवंशामध्ये किती किती राज्य झाले, भारत आपला किती सुंदर आहे, किती विविधतेने नटलेला आहे आणि हा पांडवाच्या वंशामधला दुष्यंत राजा आहे। शूर आणि पराक्रमी राजा होता, खूप बलवान राजा होता आणि मग मृगयेसाठी अरण्यामध्ये गेला। वनामध्ये भटकत असताना तहान लागली आणि सैन्य सोबत होतं। सैन्य सोबत घेऊन एक आश्रम दिसला। हा कितीतरी सुंदर आश्रम आहे, स्वर्ग सध्या फिका वाटू लागलाय। गुलाब आहे, जाई आहे, जुई आहे, पारिजातक आहे, इतका फुलांचा सुगंध सुटलाय। तसेच रसाळ फळ आहे इथं आणि आपण आश्रमामध्ये जावं, तहान लागलेली आहे, पाणी प्यावं आणि तृप्त व्हावं, थोडं विश्रांती घ्यावं म्हणून गेल्यानंतर तिथं कोणीच नव्हतं आणि मग तिथं राजा आलेला आहे हे समजल्यानंतर शकुंतलेनं काय केलं तर म्हणली आपण काय करावं, राजाचं स्वागत करावं। राजा म्हणजे कोण असते तर एक देव असतो आणि राजा आपल्या देशाचा राजा आहे, त्यांचं स्वागत करावं आपण म्हणून तिने काय केलं, पाणी दिलं, आसन दिलं बसायला आणि मग राजाचं फळं दिले खायला आणि राजाला बोलू लागली बसण्यासाठी। कुणाचा आश्रम म्हणून विचारलं, कौन ऋषीचा आहे। कौन ऋषी कुठे गेलेत म्हणून विचारलं। त्यावेळेस तिने म्हणली ध्रुव असणारं काय केले तर दुसऱ्याच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत कामासाठी, ते इथं नाहीत उपस्थित असं म्हणून बोलल्यानंतर तू कोण आहेस, मला तू क्षत्रिय कन्या असं वाटतेस, तू क्षत्रियाची मुलगी आहेस का पुणे राजाची मुलगी आहेस, तुझं व्रतमान सांग, तुझं कुळ सांग असं राजा दुष्यंत विचारू लागला। त्यावेळेस तिनं सांगितलं की मी कुणाची मुलगी आहे, विश्वामित्राची मुलगी आहे आणि विश्वामित्राची कन्या असल्यामुळं माझी आई असणारी उर्वशी आहे आणि मला सोडून तिने स्वर्गाला निघून गेलेली आहे, ती इंद्रपदापती राहते आणि मग मला इथं धर्मकन्या म्हणून त्या ठिकाणी कौन ऋषीच्या आश्रमामध्ये ठेवलेलं आहे म्हणून मी इथं राहते। म्हणल्यानंतर तू मला अत्यंत प्रिय आहेस, मला तू आवडलेली आहेस, तू कल्याणी, तू लक्ष्मीसारखी आणि सुंदर आहेस, मनमोहक आहेस आणि माझं तू मन वेधून घेतलेलं आहेस, म्हणून तू माझ्यासोबत लग्न करतीस का अशा प्रकारे विचारू लागले राजा। आणि त्यावेळेस तिने होकार दिला लग्नासाठी आणि मग त्या ठिकाणी गंधर्व विवाह करण्यात आला। लग्न झालं, राजा थोड्या विश्रांती घेतला आणि निघून आपल्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर इकडं काय झालं तर शकुंतलेला असणारं मग त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती झाली, सुंदर असं पुत्र झाला। त्याचं असणारं काय केलं तर नामकरण असणारं कौन ऋषीनं ठेवलं। लहानपणी तितका बलवान होता, शूर होता, पराक्रमी होता, छोटे छोटे हत्तीची पिल्ले उचलून घेऊन येऊ लागला, वाघांची पिल्ले आणू लागला, सिंहाची पिल्ले आणू लागला, पुन्हा घोड्यावर बसून स्वीकार करू लागला। अशा प्रकारे सर्व असणारं त्या ठिकाणी काय केलं तर कौन ऋषीनं त्यांना विद्या शिकवल्या, शस्त्रामध्ये प्रांगत केलं, शूर केलं, पराक्रमी केलं, देवधर्म करण्याचं, यज्ञ कसं करायचा ते शिकवलं आणि मग सांगितलं शकुंतले हा तुझा पुत्र मोठा झालेला आहे आणि तू काय कर तर तू राजवाड्यामध्ये जा, मी तुला नेऊन सोडतो। दासी सोबत घेतल्या, हातामध्ये अंगठी आणि गेली आणि जात असताना गंगाबाई पार करते वेळेस काय झालं तर पाणी खेळत असताना पाणी पाहून आनंद वाटला शकुंतलेला। नावामध्ये विचार करत बसली ती, मला ओळखेल का राजा, मी किती दिवस झाले भेटीला गेले नाही म्हणून। आणि पाणी खेळत असताना हातातली अंगठी खाली पडली